भगीरथ राजा समोर चाललेला आहे, भगीरथ राजाच्या पाठीमागे आहे ती गंगा। आणि एका ठिकाणी एक ऋषी तपश्चर्या करीत होते। ऋषी तपश्चर्या करीत होते तर त्या ऋषीमुनीच्या आश्रमात ती गंगा गेली। त्या ऋषीमुनीचे सर्व जे काही कमंडलू आहे सर्व सामानच वाहून घ्यायला लागली। आता ऋषीला आला राग, ऋषीनं जशी वंजळमध्ये घेतली, जसं अगस्त्य ऋषीने समुद्र प्राशन केलं होतं तसं ऋषीला राग आला, ऋषीनं प्राशन केली गंगा। आता भगीरथ राजा पुढे चाललेला आहे, शंख वाजवीत भगीरथ राजाने विचार केला गंगा पाठीमागे काय येत नाही। तर भगीरथ राजाच्या लक्षात आलं की ही गंगा एका ऋषीने प्राशन केली, ऋषीची प्रार्थना केली। म्हणले महाराज ही गंगा माझ्या पूर्वजांच्या उद्धाराकरता मी आणि नेत आहे। त्यावेळी त्या ऋषीने आपली मांडी चिरली आणि त्यातून ती गंगा पुन्हा प्रगट झाली। तेव्हा याच गंगेचं नाव जान्हवी पडलं आणि ही गंगा त्या गंगा सागर समुद्राला मिळाली। जे सगर राजाचे 60,000 पुत्र त्यांचा त्या ठिकाणी उद्धार झाला। अशी ही गंगा आहे या भूतलावर आणि या गंगेची